आज बनवली होती मस्त अशी कुरकुरीत पालक भाजी. तर कशी बनवली सांगते चला. तर त्यासाठी बघा 2-3 मिरच्या घेतल्या कट करून, थोडंसं लसूण घातलं आणि त्यामध्ये कोथिंबीर घातली आणि हे सगळं मिश्रण ना मिक्सरमधून काढून घेतलं. आणि आता पीठ भिजवण्यासाठी घेत आहे बघा. तर 2 चमचे बेसन पीठ, त्यामध्ये मिरची, कोथिंबीर, लसूणचं वाटण, एक उकडलेला बटाटा आणि त्यामध्ये एक जुडी पालक घेतलेला आहे आणि थोडीशी हळद घातली आणि हातावर चोळून ओवा टाकला. ओवा घालायचा, त्यामुळे भजी खूप छान होते. त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला आणि मग त्यामध्ये मीठ घालून घेतलं. मिठाशिवाय कोणत्याच पदार्थाला चव नाही आहे, नाही का. मग मीठ घालून झाल्यानंतर थोडासा चिमूटभर सोडा घालून घेतला आणि उगाच थोडंसं पाणी घालून छान असं पीठ मिसळून घेतलं. आणि पीठ काय एकदा का मिसळलं ना तर असं काहीच टेक्स्चर पिठाचं ठेवायचं, जास्ती पातळ करायचं नाही, थोडंसं घट्टच ठेवून द्यायचं. आणि तेल कडकडीत झालं की बारीक गॅस करून मंद गॅसवर भजी सगळ्या तळून घ्यायच्या आणि थोड्या मोठ्या मोठ्या सोडायच्या. आणि बारीक गॅसवर तळल्यामुळे काय होतं, आतपर्यंत भजी तळली जाते. तर जास्ती गॅसवर तळल्या ना तर आतमध्ये भजी शिजली जात नाही. त्यामुळे बारीक गॅसवर असं तळून घ्यायचं. खूप छान होतात अशा भजी. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि आता पालकचा सीझन आहे तर नक्की खावा. तुम्ही आवाज ऐकू शकता किती सुंदर आलेला आहे आणि मस्त अशी कुरकुरीत भजी देखील